जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध. बंजारा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी लक्की जाधव यांच्या विरोधात समाजाच्या वतीनं धाराशिव जिल्हाधिकारी यांना निवेदन देत तीव्र निषेध. बंजारा समाजाबद्दल आक्षेपार्ह आणि प्रक्षोभक वक्तव्य केल्याच्या आरोपावरून लक्की जाधव यांच्या विरोधात बंजारा समाजातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत जाहीर निषेध नोंदवला आहे. या संदर्भात समाजाच्या वतीनं निवेदन देऊन संबंधित वक्तव्याचा निषेध करण्यात आला. निवेदनात म्हटलं आहे की लक्की जाधव यांनी अलीकडेच एका व्हिडिओच्या माध्यमातून बंजारा समाजाच्या इतिहासाबाबत चुकीची माहिती देत हा समाज अफगाणिस्तानातून आलेला आहे असा बिनबुडाचा दावा केला आहे. हा दावा केवळ तथ्यहीन असून संपूर्ण बंजारा समाजाच्या भावना दुखावणारा असल्याचं समाजाच्या वतीनं नमूद करण्यात आले. बंजारा समाज हा भारतातील अत्यंत प्राचीन, लढाऊ आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरा जपणारा समाज असून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात तसेच व्यापार आणि सांस्कृतिक विकासात या समाजाचे मोठे योगदान आहे. त्यामुळे समाजाला परकीय ठरवण्याचा प्रयत्न हा समाजाच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आणि अपमानास्पद असल्याचं निवेदनात म्हटलं आहे. तसेच बंजारा आणि आदिवासी समाजामध्ये घुसखोरीसारखे शब्द वापरून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करण्यात आला. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे समाजामध्ये द्वेष पसरू शकतो. त्यामुळे अशा वक्तव्याचा जाहीर निषेध करून संबंधितांवर कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली. या निवेदनावर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश चव्हाण, सचिन राठोड, संजय भाऊ राठोड समर्थक, सरपंच लक्ष्मण राठोड, ॲडव्होकेट राज राठोड, विशाल जाधव, डॉक्टर सुरेश चव्हाण, शहाजी चव्हाण, अरुण जाधव, अनिल चव्हाण, शिवाजी चव्हाण, राजाराम पवार, अरविंद राठोड, आकाश जाधव, रमेश राठोड यांच्यासह बंजारा समाजातील बांधव उपस्थित होते. रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, धाराशिव.